राज्यातील फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये होणाऱ्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा जेनेसिस कॉलेज राधानगरीच्या मैदानात होत आहेत. या स्पर्धेचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. मॅटवरील या कबड्डी स्पर्धेमध्ये राज्यातील नामांकित 26 फार्मसी कॉलेजच्या स्पर्धक खेळाडू टीमचा सहभाग आहे. फार्मसी स्पोर्ट्स असोसिएशन, SKS फार्मसी स्पोर्ट्स, इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन, कोल्हापूर लोकल ब्रँच, असोसिएशन ऑफ फार्मास्युटिकल टीचर्स ऑफ इंडिया, जेनेसिस ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स राधानगरी यांच्या संयुक्त विद्यमानानं फार्मास्युटिकल कॉलेज खेळाडूंच्या राज्यस्तरीय कबड्डी क्रीडा स्पर्धा जेनेसिस कॉलेज मैदानात होत आहेत. अंबाबाई तालीम संस्था कॉलेज ऑफ फार्मसी मिरजचे प्राचार्य डॉक्टर संदीप शेळके, अशोकराव माने कॉलेज ऑफ फार्मसी अंबबचे प्राचार्य डॉक्टर निलेश चौगले, अशोकराव माने कॉलेज ऑफ फार्मसी प्राचार्य डॉक्टर अभिजित कुलकर्णी, जेनेसिस कॉलेज राधानगरीचे प्राचार्य डॉक्टर शोभराज माळवी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मैदानाचे पूजन करून स्पर्धेस सुरुवात करण्यात आली. यावेळी जेनेसिसचे प्राचार्य डॉक्टर शोभराज माळवी यांनी कबड्डी हा भारतीय पारंपरिक खेळ आहे, जो केवळ शारीरिक क्षमताच नाही तर मानसिक ताकद आणि टीमवर्कचं उत्तम उदाहरण आहे. आजची ही स्पर्धा एक अत्यंत महत्त्वाची संधी आहे, जिथे आपले खेळाडू आपल्या क्षमतांना आव्हान देऊ शकतात. एकमेकांच्या सहकार्यानं विजय मिळवण्यासाठी कटिबद्ध राहण्याच्या शुभेच्छा माळवी यांनी स्पर्धकांना दिल्या. फार्मसी स्पोर्ट्स असोसिएशनचे SKSचे अध्यक्ष संदीप शेळके यांनी 2011 पासून विविध स्पर्धांचं आयोजन केलं जातं त्यांची माहिती देत जेनेसिस कॉलेजमधील या स्पर्धेचं उत्कृष्ट नियोजन झाल्याचं सांगितलं. असोसिएशनच्या वतीने मागील 2011 पासून डिप्लोमा फार्मसी कॉलेजेस अंतर्गत विविध स्पर्धेचं आयोजन केलं जातं. त्यामध्ये व्हॉलीबॉल, थ्रोबॉल, बॅडमिंटन, क्रिकेट, चेस, कॅरम, स्विमिंग, टेबल टेनिस, ॲथलेटिक्स आणि कबड्डीसारख्या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. यावर्षी पहिल्यांदाच राधानगरी तालुक्यात जेनेसिस कॉलेज ऑफ फार्मसी राधानगरी येथे कबड्डी स्पर्धेचं भव्य आयोजन 25 तारखेपासून 26 तारखेपर्यंत करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये सांगली जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सोलापूर, सातारा जिल्ह्यातून विविध कॉलेजेसच्या मुलांच्या आणि मुलींच्या टीम्स पार्टिसिपेट झालेल्या आहेत. 2 दिवसात जेनेसिस कॉलेज ऑफ फार्मसी राधानगरी येथे त्याचं उत्कृष्ट नियोजन करण्यात आलेलं आहे. मुलांच्या गटातील पहिला सामना SGM महागाव विरुद्ध नूतन कॉलेज ऑफ फार्मसी कवठे महाकाळ यांच्यामध्ये झाला. SGM महागाव यांनी 62-39 गुण फरकाने बाजी मारत विजय खेचून आणला. मुलींच्या गटामध्ये बाळासाहेब देसाई कॉलेज ऑफ फार्मसी पाल विरुद्ध संत कृपा कॉलेज ऑफ फार्मसी भोगाव यांच्यामध्ये झाला. यामध्ये संत कृपा कॉलेज ऑफ फार्मसी भोगाव या संघाने प्रतिस्पर्धी संघावर 22-12 गुणांनी विजय मिळवला. या क्रीडा स्पर्धा 2 दिवस चालणार आहेत. स्पर्धेचं सर्व नियोजन जेनेसिस कॉलेजनं केलं आहे. यावेळी जेनेसिस कॉलेजचे फार्मसी विभाग प्रमुख इसाक मुजावर, प्राध्यापक रोहन माने, प्रणव आदमापुरे, महेंद्र ताईशेटे यांच्यासह प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, खेळाडू मोठ्या संख्येनं उपस्थित होते.